आज तुझं नाव काय? काय पण तेच आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं भालचंद्र घरते मराठी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज मी आलेलो आहे उरण येथील करंजा गावात. इथे जेटीवर आलेलो आहे आणि इथे फिश मार्केटची असं मोठा असा फिश मार्केट आहे, तिथे मी आलेलो आहे. तर मित्रांनो, आज तुम्हाला मच्छी दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मोठी मोठी मच्छी पाहूया, काय मच्छी आहे, कसा प्रकार. मी पहिल्यांदाच आलोय. तर आज इथे माझ्यासोबत पाहू शकता, इकडे भावाचा मुलगा वैभव दिसत आहे आणि हा इथे इथला मास्टर आहे. किती वर्ष झाली तुला इथे? 17-18 वर्ष तो इथे राहिला होता. तर त्याला पूर्ण माहिती आहे, तर तो आपल्याला मदत करेल. इकडे पूजा यांची जोडी आहे, तिकडे प्रज्वल आहे, इकडे भावाची मुलगी सोनू, इकडे माझी अचल, इकडे ओमी आणि आमचा छोटू पण आलेला आहे. चला काय मच्छी आहे जाऊन पाहूया. तू मात्र कंटिन्यू राहा. आज दोस्त काय नाव? माझं नाव सिद्धार्थ कोहली. सिद्धार्थ कोहली. ते इथेच राहतात करंजामध्ये आणि इथे मच्छी आज मोठी मोठी बायला भेटेल ना मला? हा, भरपूर मच्छी भेटेल बघायला. मोठी पण मिळेल, छोटी पण मिळेल. पाहिजे प्रकारचे सर्व प्रकारचे मच्छी बघायला भेटेल. चालेल चला, आम्हाला जरा दाखवायचा प्रयत्न करा. चला आपण जाऊ. चला. तर इथे पाहू शकता का जी मच्छी एक्सपोर्ट होते त्यांची तयारी चाललेली आहे आता. खूप आहे. एकदम फ्रेश तुपा. आता तुझं नाव काय? भूपेंद्र. कसं काम चालतंय पहा इथे. आणि इथे पहा किती मोठा तार मासा आणि इथं वजन 9 किलोचा तार मासा. एकदम फ्रेश मच्छी तुपा. पाहू शकता पापलेट आहे. एकदम फ्रेश पापलेट आहे, छोटी पापलेट आहे. कसे आहे ताई? कसे आहे? 700 आणि 1000. किती पीस असतील तरी एक अंदाज? एकोणीस पीस 1000 रुपयाला. मागेल ना? कसा आहे वाटा? कसा आहे? किती? 150? 300? 300 रुपये 4 पीस आहेत. आणि कोणती डिश आहे? 200. आणि 2 पीस कसे आहेत? 500. नारबा आहे ना? दादा कसा? 400 रुपये पाटी. इसमें 400 का? 400.
किती पीस आहेत? 2, 3, 4, 5, 6, 7. 7 पीस 400 रुपये. आपण कमी करता ना जता येईल. पाहू शकता. काय नाव काय माशाचं? आपलीस आपलीस हा किती किलो आहे? 7 किलो आहे. पाहू शकता 7 किलो. आणि तुम्ही स्वतः आपलाय? स्वतः तुम्ही स्वतः आपला? सुरमा एकदम ताजी ताजी सुरमई पाहू शकता. सुरमई किती किलो आहे? सुरमई किती किलो असेल? 5 किलो. आमची मंडळी भाव करत दिसत आहे. काय घ्यायचं बोला. सुंदर चिंबोरी कसे ते? 500 ते 5 चिंबोरी. 100 रुपयाला 1 चिंबोरी. तीनशे रुपयाचे किती पीस आहे? किती? 25. किती किलोची आहे? किती किलोची आहे? 12. किती मोठा आहे. तेल आहे ना? तेल 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 हो सकता 400 रुपयाचा एक पीस. आणि अशा प्रकारे इथून मच्छी एक्सपोर्ट होत असते. गाड्या इथे लागलेल्या आहेत. वजन होऊन भरला जातो. सुरमई किती मोठी पाहू शकतो. किती 20 किलोची असेल? 23 किलोची सुरमई.
आणि सर्व फ्रेश मच्छी. म्हणजे पाहू शकता मार्केट हा खचाखच भरलेला आहे. मच्छीच मच्छी. इकडे एक्सपोर्ट माल होतो, त्या गाड्या इकडे लागल्या जातात. अशी कसं आहे कोलबी कशी आहे 100ला. इथे 100ला पाहू शकता 100. इकडे ही 200 आणि 100 ना. मस्त स्वस्त मच्छी एकदम. इकडे मच्छी कटिंग केली जाते. सर्व फ्रेश मच्छी. कसं दादा हे बिल कसं आहे 300 रुपये किलो. हे किती होईल? एक किती होईल? 1 किलो 200 ग्राम एक आहे का? छोटे छोटे बोंबील आहेत पाहू शकता. कसं आहे 100ला वाटा आहे. आणि ही कुठली बोंबील आहे काय बघा होते भरलेले असतात. हे कसं देतं कशी नाही काय हा कसं पूर्ण कसं आहे 50 ते 3 पाहू शकता 50 ते 3. आणि इथे तांब आहेत तांब. आणि इकडं सर्व होड्या लागलेल्या असतात. ही मच्छी घेऊन येतात फ्रेश मच्छी. त्या होड्या इकडे लागतात एका लाईन मध्ये. पाहू शकता इकडे होड्या दिसत आहेत. इकडे सर्व मच्छीच्या होड्या दिसत आहेत. तर इकडे तुम्हाला मच्छी जिथे एक्सपोर्ट होते आणि मच्छी येण्यासाठी माणसं दिसत आहेत. पाहू शकता तार मासा किती मोठा आहे. दादा किती किलोचा आहे? किती किलोचा आहे? 40 किलोचा तार मासा. 40 किलोचा तार मासा. काय घेतला आणि इकडे पहा आमच्या मंडळीने काय घेतलं काय तुपा कशी पाठी घेतली? 300 रुपये पाटी. 300 रुपयाचे एवढे तुझ्याने काय घेतलं तुम्ही? बांगडे कसे घेतले? 300 रुपयाची बांगडे बघायची. 27 पीस आहेत. 27 पीस आहेत ते 300 रुपये. कुठले
कमी द्या, आम्ही करंजाचेच आहोत ना. हा? मिक्स केलेली ती माकल्या घेतली फ्रेश बोंबील. दादा कसे पाटी कशी बोंबील? 25 ला पाटी. माझी आवडती मच्छी पापड. काय आहे काही कसं आहे पापड? काही पापड कसं आहे कोणाला माहिती नाही. आम्ही जातो घेऊन मग. शेताळे पण फ्रेश आहे मित्रांनो. पापड कापून द्या, कापून द्या. मित्रांनो पापड घेतला, मला आवडला. मित्रांनो पाहू शकता मेहनत पण एवढीच आहे. एवढे मोठे मच्छीचे ट्रे आहेत ते उचलावे लागतात. तशी मेहनत आहे तिथून पहा. आणि इथं बर्फाची कटिंग होते. बर्फा इथं छोटा छोटा बर्फ असं मच्छीसाठी छोट्या छोट्या बर्फाचे पीस केले जातात. त्यासाठी ही मशीन आहे. आणि इथं सुंदर असा नजारा. ही होडीतून मच्छी जी काढली जाते बाहेर ती एक्सपोर्ट करण्यासाठी मग छोट्या हातगाडीवर ठेवली जाते आणि मग इथून ते घेऊन जातात काट्यावर. इथे वजन होऊन मग टेम्पोत भरली जाते. तर मित्रांनो पाहू शकता की इथे आपल्या गावच्या शेजारचे आमच्या धाकटीच्या बाजूला जे विंधणी गाव आहे त्या गावातले आमचे माणिक कोली हे भेटलेले आहेत. तर तुम्ही काय काम करता? अच्छा अच्छा. मग इथून हे जे माल आहे बाहेर जातो. कोणतरी आपल्या शेजारचा भेटलाय भाऊ. चला चला.
किलो असते 40 किलो ते वाजण्याचे असतात का आमच्या मंडळीने सर्वांनी प्रत्येकाने दुसरं काय 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 घेतलं ते केली आपण काय घेतलं बत्ती भरली त्याला आमचं काम झालं होतं पाहू शकता त्याच्या गाड्या लागतात नक्की एक्सपोर्ट करण्यासाठी त्या आलेल्या असतात तिथे तर फायनली आम्ही आता घरी आलो. रात्रीचे 8 वाजलेत. गाडी इथे पार्किंग केली. वाटण्या चालल्यात वाटण्या. तुला एक मला एक. आमची पूजा कोलीन झाली. फायनली आता सुखरूप आम्ही घरी आलो. आता मी जी काय मच्छी आणली ती मच्छी तुम्हाला दाखवतोय. काय काय मच्छी आणली, कुठल्या प्रकारची आणली आणि केवढ्याला आणली ते मी तुम्हाला दाखवतोय. आणि हे माझी इकडे मोठी मुलगी अचल हे तुम्हाला सांगणार आहे. तर दीदी हा पाकट केवढ्याला आणला? 100 रुपयाला पाकट. पाहू शकता एवढा मोठा 100 रुपयाला पाकट आणला. कोलबी 100 रुपयाची कोलबी पहा. 300 रुपयाचे 10 कुपा फ्रेश एकदम. आणि इकडे बागडे आहेत 150 रुपयाचे बागडे पहा. तर एवढी मच्छी आम्ही घरी आणली. स्वस्त भेटली ना? तर मित्रांनो तुम्ही पण जरूर जा करंजा जेटीवर. मच्छी मार्केट मोठा मार्केट भरतोय आणि फ्रेश मच्छी असतोय. जरूर जा आणि मच्छी घेऊन या आणि बघा कशी मच्छी आहे ती. चला तर मित्रांनो फायनली आता मी व्हिडिओ एंड करतोय. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्या व्हिडिओ नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय.